कोकणात पुढचे 2 आठवडे पावसाचे असणार आहेत आणि त्याच अनुषंगानं पहाटेपासूनच आजपासून धुवाधार पावसाची बॅटिंग जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे. खास करून किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक असलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळं समुद्र देखील खवळलेला पाहायला मिळतोय आणि या पावसाचा परिणाम सध्या खोल समुद्रातल्या मासेमारीवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतो आहे. काही प्रमाणात मासेमारीला सुद्धा या ठिकाणी ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय. 2 ऑक्टोबरपर्यंत अशाच पद्धतीनं कोकण किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. एकंदरीतच जर बघितलं तर सध्या मध्य कोकणापासून ते अगदी रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पावसाची संततधार बॅटिंग जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते आहे. काल सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली होती, मात्र संध्याकाळनंतर पुन्हा एकदा धुवाधार पावसाची बॅटिंग जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे. किनारपट्टी भागामध्ये हा पावसाचा जोर अधिक आहे आणि 2 ऑक्टोबरपर्यंत कोकण किनारपट्टीवरती अशा पद्धतीनं मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय आणि या पावसाचा फटका जो आहे तो मच्छीमारीला बसलेला पाहायला मिळतोय. खोल समुद्रातल्या मासेमारीला या ठिकाणी ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.